नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गवते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑल मध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण व्होकॅब्युलरी डिस्कस करणार आहोत। त्याच्या अंडर आपण अतिशय महत्त्वाचे म्हणजे द मोस्ट इम्पॉर्टंट 25 वर्ड्स आपण इथे डिस्कस करणार आहोत। हे सगळे वर्ड्स अगोदरच्या बऱ्याचशा एक्झाम्समध्ये येऊन गेलेले आहेत। अतिशय महत्त्वाचे असे वर्ड्स आहेत, इम्पॉर्टंट फॉर ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी असे महत्त्वाचे वर्ड्स आहेत। MPSC असेल, PSI असेल, ST असेल, ASO असेल, TET असेल, BEd असेल, MBA असेल, SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन असेल किंवा रेल्वे बोर्डची भरती असेल, BA, BCom, BSc, त्यानंतर डायरेक्ट रिक्रुटमेंट्स आणि तुमची NDAची एक्झाम असेल, FCAT, MCAT, या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे वर्ड्स आहेत। तरी सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जेणेकरून तुम्हाला हे वर्ड्स माहिती होतील। तर वर्ड्स तुम्हाला माहिती करून घ्यायचे म्हणजे काय करायचे तर तुम्हाला त्याचं स्पेलिंग काय आहे हे बघायचं आहे, जेणेकरून स्पेलिंग रिलेटेड क्वेश्चन्स जर आले स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा बाकी ठिकाणी कुठेही तर तुम्हाला स्पेलिंग माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्याचा मीनिंग माहिती असणं देखील गरजेचं आहे। यामधला एक पार्ट आहे प्रोनाउन्सिएशन, ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पण प्रायमरी तुम्हाला महत्त्वाच्या कुठल्या दोन गोष्टी आहेत, स्पेलिंग आणि मीनिंग, आणि नंबर 3 ला घ्यायचं काय, प्रोनाउन्सिएशन। तर सुरुवात करूया आपण। पहिला वर्ड कुठला आहे? फर्स्ट वर्ड बघा स्क्रीनवर आलेला आहे, रेजिसाइड। स्पेलिंग बघा REGICIDE। इथे CIDE हा वर्ड इथे सगळ्यात बघा शेवटी कसं आलेला आहे। असे वर्ड्स आपण महत्त्वाचे इथे डिस्कस करणार आहोत आणि बरेचसे वेगवेगळे वर्ड्स आहेत। रेजिसाइड REGICIDE याचा मीनिंग बघा काय होतो, मीनिंग होतो मर्डर ऑर मर्डरर ऑफ अ किंग। राजाचा मर्डर, राजाची हत्या किंवा राजाचा हत्या करणारा ज्याला म्हणतो आपण हत्या, मर्डरर ऑफ अ किंग, त्याला आपण काय म्हणतो, रेजिसाइड। सगळ्यांनी स्पेलिंग व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, REGICIDE। सेकंड वर्ड बघूया आपण। सेकंड वर्ड आहे होमिसाइड। स्पेलिंग बघायचं आहे HOMICIDE आणि याचा मीनिंग बघा काय आहे, मर्डर ऑर मर्डरर ऑफ अ मॅन, म्हणजे मनुष्यवध ज्याला म्हणतो आपण त्याला काय म्हणायचं आहे बघा, होमिसाइड। थर्ड वर्ड आपण बघूया। थर्ड वर्ड सगळ्यांनी स्पेलिंग व्यवस्थित बघायचं आहे। सुरुवातीला काय आहे, इन्फॅन्टिसाइड INFANTICIDE, इन्फॅन्टिसाइड। याचा मीनिंग काय होतो विद्यार्थी मित्रांनो, याचा मीनिंग होतो मर्डर ऑर मर्डरर ऑफ ॲन इन्फॅन्ट, भ्रूण हत्या ज्याला म्हणतो आपण, बालहत्या ज्याला म्हणतो त्याला म्हणायचं इन्फॅन्टिसाइड। विद्यार्थी मित्रांनो, मुद्दामहून मी इथे स्वतः स्पेलिंग हे जे आहे ते व्यवस्थित रीड करतो आहे, जेणेकरून तुमचं स्पेलिंगची देखील प्रॅक्टिस व्हायला पाहिजे। काहींना वर्ड्स एखाद दुसरा माहिती असेल पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे वर्ड्स माहिती नाही आहे, त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित वर्ड्स समजून घ्यायचे आणि त्याचा मीनिंग देखील आपल्याला इथे समजवून घ्यायचा आहे। नेक्स्ट वर्ड बघूया आपण। वर्ड 4 नंबरचा वर्ड काय आहे, तो आहे पॅट्रिसाइड। पॅट्रिसाइडचं स्पेलिंग सगळ्यांनी व्यवस्थित बघायचं आहे, PATRICIDE, पॅट्रिसाइड। सगळ्यांनी गेस करू शकता याचा मीनिंग काय असू शकतो, तर याचा मीनिंग आहे बघा स्क्रीनवर आलेला आहे, मर्डर ऑर मर्डरर ऑफ वन्स फादर, म्हणजे वडिलांची हत्या किंवा हत्या करणारा ज्याला म्हणतो आपण हत्यार, त्याला काय म्हणतो आपण, पॅट्रिसाइड, PATRICIDE, पॅट्रिसाइड। आपण नेक्स्ट वर्ड बघूया। वर्ड नंबर 5, मॅट्रिसाइड। बघा मॅट्रिसाइड स्पेलिंग बघायचं सगळ्यांना, इथे काय दिलंय तर MATRICIDE, काय दिलंय, MATRICIDE, मॅट्रिसाइड। याचा मीनिंग काय होतो बघा सगळ्यांनी, मॅट्रिसाइडचा मर्डर ऑर मर्डरर ऑफ वन्स मदर, आईची हत्या करणारा। म्हणजे इथे दोन्ही वर्ड सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे। पॅट्रिसाइड बघितला आपण या अगोदर आणि आता कुठला बघतोय, मॅट्रिसाइड। नेक्स्ट वर्ड बघूया आपण। वर्ड नंबर 6 काय आहे, तो आहे फ्रॅट्रिसाइड। स्पेलिंग सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या, FRATRICIDE, काय आहे, फ्रॅट्रिसाइड, FRATRICIDE। सगळ्यांनी व्यवस्थित स्पेलिंग लक्षात ठेवा।
प्रोनाउन्सिएशन काय आहे, उच्चार काय आहे, तर ते फ्रॅट्रिसाइड. याचा अर्थ काय होतो बघा, मर्डर ऑर मर्डरर ऑफ वन्स ब्रदर ऑर सिस्टर, बहीण किंवा भावाची हत्या, ज्याला म्हणतो आपण काय, तर फ्रॅट्रिसाइड. नेक्स्ट वर्ड बघूया आपण, वर्ड नंबर 7. हा वर्ड सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. वर्ड आहे विविसेक्शन, VIVISECTION. हा वर्ड नक्कीच सगळ्यांसाठी न्यू आहे, सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. मी डिफिकल्ट म्हणणार नाही, तर न्यू वर्ड आहे. विविसेक्शनचा मीनिंग काय होतो, विविसेक्शनचा मीनिंग बघा आलेला आहे स्क्रीनवरती, ऑपरेशन ऑन लिव्हिंग थिंग ऑर लिव्हिंग थिंग्स फॉर सायंटिफिक रिसर्च. म्हणजे सायंटिफिक रिसर्चसाठी, संशोधनासाठी जर लिव्हिंग थिंग्सवरती ऑपरेशन केलं जात असेल तर त्याला म्हटलं जातं काय, विविसेक्शन. VIVISECTION. लक्षात ठेवायचं आहे वर्ड, कारण व्होकॅब्युलरीवरती वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि तुम्ही व्होकॅब्युलरीवरच्या प्रश्नांमध्ये गेस हा प्रकार करू शकत नाही. तुम्हाला त्याचा परफेक्ट मीनिंगच माहिती पाहिजे, तर आणि तरच तुम्ही त्याचं एक्झॅक्ट आन्सर लिहू शकता. विविसेक्शनचा मीनिंग काय, ऑपरेशन ऑन लिव्हिंग थिंग्स फॉर सायंटिफिक रिसर्च. क्वेश्चन नंबर 8 बघा काय आहे, क्वेश्चन नंबर 8 नाही तर काय, वर्ड नंबर 8. वर्ड 8 काय आहे, पॅरासाइट, PARASITE. पॅरासाइट म्हणजे काय, पॅरासाइटचा मीनिंग काय होतो आपण, परजीवी, an insect or plant that lives on another. म्हणजे इन्सेक्ट असू शकतो किंवा प्लांट असू शकतं, त्याला आपण काय म्हणतो, दुसऱ्याच्या जीवावर ते जगणारा ज्याला म्हणतो. म्हणजे एक अमरवेल असतो बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असेल, जो पॅरासाइट म्हणून ओळखला जातो. त्याचं स्वतःचं मूळ नसते, तर तो दुसऱ्या एखाद्या झाडाच्या फांद्यांवरती किंवा त्याचं खोड असेल त्यावरती वाढत असतो, ब्रँचेसवरती, तर त्याला आपण काय म्हणतो, पॅरासाइट. नंबर 9 वर्ड बघा, वर्ड नंबर 9, अपार्थेइड. अपार्थेइड, APARTHEID. अपार्थेइड हा वर्ड व्यवस्थित समजून घ्या, याचा मीनिंग लक्षात घ्या. रेशियल डिस्क्रिमिनेशन बिटवीन व्हाईट पीपल अँड ब्लॅक पीपल. म्हणजे व्हाईट पीपल आणि ब्लॅक पीपल हे जे रेशियल डिस्क्रिमिनेशन आहे, रेशियल म्हणजे काय, वंशानुसार केलेले डिस्क्रिमिनेशन. जर अपार्थेइड म्हटलं तर तुम्हाला ही सिस्टम बघा सगळीकडे आहेच, पण साऊथ आफ्रिकेमध्ये ही फार मोठ्या प्रमाणात होती, जी संपुष्टात आणण्याचं काम नेल्सन मंडेला आणि त्यांचे जे सहकारी होते त्यांनी बऱ्याचपैकी केलेलं आहे. हे थोडं जनरल नॉलेजचा पार्ट म्हणून तुम्हाला सांगितलंय. अपार्थेइड, APARTHEID, रेशियल डिस्क्रिमिनेशन बिटवीन व्हाईट पीपल अँड ब्लॅक पीपल. स्टुडंट्स, अतिशय महत्त्वाचं इथे आहे, अनअकॅडमी हा जो प्लॅटफॉर्म आहे अतिशय मोठा असा प्लॅटफॉर्म आहे. क्रॅक MPSC विथ इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. गेट प्लस सबस्क्रिप्शन अँड ॲक्सेस अनलिमिटेड live and recorded courses from India's best educators. So everyone subscribe the Unacademy. Unacademy Plus चे फीचर्स बघा काय आहेत, तर लाईव्ह शिका घर बसल्या और घरातल्या सोयीनुसार शिकू शकता. सर्व कोर्सेसना अमर्यादित प्रवेश आहे. भारतातील टॉप शिक्षक एकाच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला अनअकॅडमीच्या दिसतील. संपूर्ण अभ्यासक्रमाचा कव्हरेज, परीक्षेची परिपूर्ण तयारी, नियमित शंका निरसन सत्र, लाईव्ह टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल PDF फॉर्मॅटमध्ये मिळते, उत्तर लेखन सत्र, मार्गदर्शक व मार्गदर्शन, या सगळे प्लसचे फीचर्स आहेत. आता एक कॉम्बॅट टेस्ट आहे राज्यसेवा प्रिलिम्ससाठी बघा, ते अनअकॅडमीची अनअकॅडमी कॉम्बॅट महाराष्ट्र PSC कॉम्बॅट राज्यसेवा फ्री टेस्ट. रँक 1 रँक 1 2 to 10, रँक 11 to 50, 51 to 100 इथे दिलेलं आहे बघा. तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन फ्री मिळणार आहे जो रँक 1 असेल. 2 to 10 ला 75% स्कॉलरशिप, 11 to 50 ला 50% स्कॉलरशिप आणि 51 to 100 रँकच्या मध्ये असतील त्याला 25% असणार आहे. लाईव्ह टेस्ट ही 60 मिनिटाची असणार आहे, 50 प्रश्न असतील आणि स्कॉलरशिप तुम्हाला फ्रॉम पूल काय 10 lakhs प्लस स्कॉलरशिप इथे मिळणार आहे. नोव्हेंबर 21 ला सकाळी 10 वाजता आहे. 50 लकी पार्टिसिपंट्स कॅन विन अमेझिंग प्राइजेस आहे. मग JBL हेडफोन्स असतील, गुगल मी होम मिनी असेल, Amazon वाउचर्स असेल. तर सगळ्यांनी यासाठी काय करायचं आहे, एनरोल करायचं आहे.
participate in the biggest scholarship test for Maharashtra PSC that use the code MPSC exams 10. त्यानंतर बघा फ्री टेस्ट देखील आहे. स्कॉलरशिप राज्यसेवा प्रहार म्हणून राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 टेस्ट सिरीज आहे पेपर 1 साठी जी GS आहे. त्यामध्ये 12 नोव्हेंबरला आहे 10 ते 12च्या दरम्यान. यामध्ये देखील रँकचे बघा काय काय तुम्हाला स्कॉलरशिप तिथे अवेलेबल आहे. इथे दिलेले आहेत 1 वर्षाच्या याच्यावरती. त्यानंतर फ्री राज्यसेवा इंटिग्रेटेड स्कॉलरशिप टेस्ट सिरीज आहे 14 नंबरची. ती 14 किती तारखेला आहे बघा 14 नोव्हेंबरला 10 ते 12च्या दरम्यान. यामध्ये देखील स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे. सगळ्यांनी हा कोड यूज करायचा MPSC एक्झाम्स 10 टू अनलॉक फ्री कॉन्टेंट. तर विद्यार्थी मित्रांनो आणि अनअकॅडमी थोड्याच दिवसात MPSCचं प्राइस हाईक करणार आहे. कमिंग सून आहे ते लवकरच कळेल. हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट बघा वर्ड नंबर 10. वर्ड नंबर 10 आहे जेनोसाइड. कुठला वर्ड आहे जेनोसाइड. स्पेलिंग बघा GENOCID जेनोसाइड. आणि याचा मीनिंग होतो बघा डेलिबरेट डिस्ट्रक्शन ऑफ रेशियल और पॉलिटिकल ग्रुप. एखाद्या वंशाचा लोकांचा किंवा राजकीय एखाद्या ग्रुपचं काय करणे डेलिबरेट मुद्दामहून डिस्ट्रक्शन नाश करणे त्याला काय म्हणायचं आहे जेनोसाइड. त्यानंतर नेक्स्ट वर्ड बघूया आपण वर्ड नंबर 11 ॲम्बिडेक्स्टर. वर्ड बघा AMBIDEXTER ॲम्बिडेक्स्टर. आता ॲम्बिडेक्स्टरचा मीनिंग काय होतो बघा वन हू इज एबल टू यूज बोथ हँड अलाइक. दोन्ही हात म्हणजे तुमचा लेफ्ट आणि राईट हँड तुम्ही सारख्या पद्धतीने यूज करू शकता त्याला म्हणायचं काय ॲम्बिडेक्स्टर. AMBIDEXTER. नेक्स्ट वर्ड बघूया आपण वर्ड नंबर 12 प्रेसिडेंट. प्रेसिडेंट नाही प्रेसिडेंट. प्रेसिडेंट वेगळं PRESIDENT हा वेगळा वर्ड काय ते प्रेसिडेंट PRECEDENT. आणि याचा मीनिंग सगळ्यांनी समजून घ्या काय आहे अ प्रिव्हियस ॲक्ट टेकन ॲज अन एक्झाम्पल ऑफ लेटर ॲक्ट्स. म्हणजे एखादी झालेली गोष्ट असेल ॲक्शन असेल ॲक्ट असेल त्याचा हा नंतरच्या याच्यासाठी एक्झाम्पल म्हणून उदाहरण म्हणून घेणे त्याला आपण काय म्हणतो तर त्याला म्हणतो प्रेसिडेंट. नेक्स्ट बघा वर्ड आहे नंबर 13 इपिडेमिक. इपिडेमिक पॅन्डेमिक वर्ड आपण ऐकलेला आहे. इपिडेमिकचा मीनिंग बघा स्पेलिंग बघा इपिडेमिकचं काय आहे EPIDEMIC. इपिडेमिक अ डिझीज अफेक्टिंग मेनी पीपल ॲट द सेम टाइम. एकाच वेळेस अनेक लोकांना जो होणारा रोग असतो त्याला म्हणतो आपण इपिडेमिक. स्पेलिंग EPIDEMIC. नेक्स्ट वर्ड बघूया आपण वर्ड नंबर 14 वर्ड आहे सेंटेनियल. CENTENNIAL. CENTENNIAL सेंटेनियल. आणि याचा अर्थ होतो बघा हॅपनिंग वन्स इन 100 year. म्हणजे 100 वर्षामध्ये एकदाच जी गोष्ट घडत असेल त्याला सेंटेनियल असे म्हणतात. नेक्स्ट वर्ड बघा वर्ड नंबर 15 डेसेनियल. DECENNIAL डेसेनियल. डेसेनियलचा मीनिंग काय होतो बघा DECENNIAL रिकरिंग इन 10 years. 10 वर्षामध्ये होणारी गोष्ट ज्याला आपण काय म्हणतो 10 वर्षात जी घडत असेल त्याला आपण काय म्हणतो डेसेनियल. स्पेलिंग सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे DECENNIAL डेसेनियल. विद्यार्थी मित्रांनो व्होकॅब्युलरीवरती बरेचसे क्वेश्चन्स असतात त्यामुळे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. वर्ड नंबर 16 बघा डेमोग्राफिक. DE काय आहे DEMOGRAPHIC डेमोग्राफिक. स्पेलिंग सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. स्पेलिंग काय आहे याचा मीनिंग काय होतो बघा स्क्रीनवरती मीनिंग आलेला आहे रिलेटिंग टू द स्टॅटिस्टिक्स ऑफ बर्थ. रिलेटिंग टू द स्टॅटिस्टिक्स ऑफ बर्थ म्हणजे जन्माशी रिलेटेड जे काय कॅल्क्युलेशन स्टॅटिस्टिक्स असतील त्यालाच काय म्हणतो आपण डेमोग्राफिक. नेक्स्ट वर्ड बघायचं आहे वर्ड नंबर 17 मॉडलिन. MAUDLIN मॉडलिन.
MAUDLIN याचा मिनिंग होतो बघा इझिली मूव टू टीयर्स और सेंटिमेंटल, लगेच रडायला येणारा किंवा सेंटिमेंटल व्यक्ती ज्याला म्हणतो आपण त्याला म्हणतो आपण मॉडलिन, MAUDLIN. विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमीचे काही बॅचेस कोर्सेस स्टार्ट होत आहेत, तर ते आपण इथे बघूयात कुठले कुठले कोर्सेस स्टार्ट होत आहेत. बघा ध्येय म्हणून एक चालू होतोय बघा, कधी होतोय 10 नोव्हेंबरला, 10 नोव्हेंबरला कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा प्रिलिम बॅच 3 आहे. त्यामध्ये चव्हाण सर असतील, राठोड सर, सोनवणे सर, अनिल कोलते सर हे सगळे यामध्ये असणार आहेत तुम्हाला शिकवण्यासाठी. त्यानंतर MPSCची कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंटल PSI प्रिलिम्स एक्झाम बॅच 2 आहे बघा. यामध्ये अतुल ताकळकर सर असतील किंवा बाकीचे जे असतील, हिस्ट्री असेल, इंग्लिश ग्रामर असेल, मराठी ग्रामर, पॉलिटी अँड फॉरेन रिलेशन, इकॉनॉमिक्स हे सगळे सब्जेक्ट्स असतील आणि बॅच स्टार्ट होते बघा 13 नोव्हेंबरला. त्यानंतर एक रणांगण म्हणून बॅच आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री प्लस मेन्स बॅच फॉर राज्यसेवा एक्झाम बॅच 20 स्टार्ट्स फ्रॉम 17 नोव्हेंबरला ती स्टार्ट होते आहे. तर यामध्ये बघा कोण एन्व्हायरमेंट सगळे सब्जेक्ट तुमचे इथे कव्हर होणार आहेत. एन्व्हायरमेंट, जनरल सायन्स, मराठी ग्रामर, पॉलिटी, हिस्ट्री, CSAT आणि इंग्लिश ग्रामर. तर ते तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी माझा कोड यूज करून तुम्ही 10% डिस्काउंट मिळू शकता. आपण बघूयात समोर ते देखील काय करायचं आहे त्यासाठी. वर्ड नंबर 18 बघा सगळ्यांनी, वर्ड नंबर 18 पोस्टह्युमस. काय आहे पोस्टह्युमस? POSTHUMOUS. पोस्टह्युमसचा मिनिंग काय होतो बघा, पब्लिश्ड आफ्टर द डेथ ऑफ द ऑथर, म्हणजे एखाद्या लेखकाची डेथ झाली त्याच्यानंतर त्याच्या लेखनाचं, त्याच्या रायटिंग जर पब्लिश होत असेल तर त्याला आपण पोस्टह्युमस पब्लिकेशन असं म्हणतो. पोस्टह्युमस पब्लिकेशन. वर्ड नंबर 19 बघा, टिप्सी. TIPSY. टिप्सी. टिप्सीचा मिनिंग काय होतो बघा, टिप्सी म्हणजे काय, स्लाइटली इंटॉक्सिकेटेड. स्लाइटली इंटॉक्सिकेटेड त्याला काय म्हणायचं आहे आपल्याला, टिप्सी हा वर्ड आहे. 20 नंबरचा वर्ड बघा काय तर इंडिबिटेबल. इंडिबिटेबल. इंडिबिटेबलचं स्पेलिंग बघा INDUBITABLE. इंडिबिटेबल म्हणजेच काय, स्क्रीनवर ते बघा काय दिलं आहे, नॉट टू बी डाउटेड और क्वेश्चन, अनडाउटेड, अनक्वेश्चनेबल, त्याला आपण इंड्युबिटेबल असं म्हणतो. नेक्स्ट वर्ड बघूया आपण, वर्ड नंबर 21 एक्स्टम्पोर. EXTEMPORE. एक्स्टम्पोर. एक्स्टम्पोरचा मिनिंग काय होतो बघा, एक्स्टम्पोर स्पीच म्हणतो आपण, स्पोकन, डन और रिटन विदाउट एनी प्रायर प्रिपरेशन और थॉट. म्हणजे कसं केलेलं किंवा बोललेलं किंवा लिहिलेलं की ज्याची कुठलंही प्रिपरेशन केलं नाही आणि डिरेक्टली डिलिव्हर करणे, त्याला म्हणतो आपण एक्स्टम्पोर, किंवा डायरेक्टली लिहिणे त्याला म्हणायचं एक्स्टम्पोर. नेक्स्ट वर्ड बघा, वर्ड नंबर 22 दॅट इज अकॉस्टिक. अकॉस्टिकचा मिनिंग काय होतो बघा, द वर्ड काय आहे अकॉस्टिक, आणि या वर्डचा मिनिंग होतो रिलेटिंग टू साऊंड और सेन्स ऑफ हिअरिंग. आवाज आणि त्या आपल्या आवाजाशी रिलेटेड ज्या गोष्टी असेल सेन्स, त्यालाच म्हणतो आपण अकॉस्टिक. ACOUSTIC. नेक्स्ट वर्ड बघूया आपण, वर्ड नंबर 23 दॅट इज अ डॉर्मिटरी. DORMITORY. डॉर्मिटरीचा मिनिंग काय होतो बघूया आपण, डॉर्मिटरी अ स्लीपिंग रूम विथ मेनी बेड्स. अनेक बेड्स असलेली झोपण्याची रूम जर असेल त्याला आपण म्हणतो डॉर्मिटरी. DORMITORY. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे वर्ड्स आहेत. व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी तुम्हाला असले व्हिडिओ बघावेच लागतील. अतिशय महत्त्वाचे वर्ड्स मी याच्या व्होकॅब्युलरी रिलेटेड व्हिडिओजमध्ये डिस्कस करणार आहे. वर्ड नंबर 24 बघा, फिलॅटेटिस्ट. PHILATELIST. फिलॅटेटिस्ट म्हणजे काय, फिलॅटेटिस्टचा मिनिंग बघा, वन हू कलेक्ट्स और स्टडीज स्टॅम्प्स. स्टॅम्प्सचा स्टडी करणारा, जमा करणारा असेल त्याला आपण फिलॅटेलिस्ट म्हणतो. फिलॅटेलिस्ट. नेक्स्ट वर्ड बघा, वर्ड नंबर 25 मॅस्कॉट. MASCOT. मॅस्कॉट म्हणजे काय, MASCOT. a person or thing that is supposed to bring good luck. एखादा व्यक्ती असेल किंवा गोष्ट असेल, वस्तू असेल, ती काय म्हणून समजले जाते की गुड लक आणणारी, त्याला म्हणायचं आपण काय मॅस्कॉट.
COT. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे वर्ड्स आपण डिस्कस केलेले आहे. अनअकॅडमी हे राज्यसेवा PSI, STI, SO डिपार्टमेंटल PSI यासाठी आहे. 1 सबस्क्रिप्शन फॉर ऑल एक्झाम्स आहे. सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला इन्स्टंट 10% डिस्काउंट तिथे मिळणार आहे. संदीपजी SANDIPG1 हा कोड तिथे यूज करायचा आहे. डिस्काउंट ऑन डिस्क्रिप्शन सबस्क्रिप्शन विल बी 10%. आणि अकॅडमीच्या सगळ्या याच्यावरती काय दिलेलं आहे बघा. प्लॅन्स बघून घ्या सगळ्यांनी कसे कसे आहेत. 24 मंथ्स आहे, 12, 6, 3 आणि 1 मंथ. 1 मंथचा 1900 याचा बघा किती आहे 4750 आहे 3 महिन्यासाठी. 6 महिन्यासाठी 8550, 12 महिन्यासाठी 10450 आणि 24 महिन्याचं जर सबस्क्रिप्शन घेतलं तर 15200. यावरती तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल जर तुम्ही हा कोड यूज केला संदीपजी1. कोड बघून घ्या सगळ्यांनी SANDIPG1 संदीपजी1. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने सगळ्यांनी व्यवस्थित करायचा. व्यवस्थित तुम्हाला वर्ड्स लक्षात आले असतील सगळ्यांच्या. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब that Unacademy platform as well as my channel. So thank you students. I am sure that हे सगळे जे काय आपण वर्ड्स घेतले यात तुम्हाला नक्कीच याचा तुम्हाला येणाऱ्या एक्झाम्स मध्ये फायदा होईल. धन्यवाद.